मित्रांनो, टेटची टॉपिक वाइज टेस्ट क्रमांक 14 आपण बघत आहोत। गणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात अल्फाबेटिकल पेयर्स शोधणे अशा पद्धतीने प्रश्न येत असतो। या ठिकाणी तुम्ही वाचून घ्यायचं आहे जे काय असेल ते बघा। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की खालील प्रत्येक प्रश्नामध्ये शोधा की दिलेल्या शब्दात हा जो शब्द दिलेला आहे क्रेडेन्शियल, या शब्दात अशा किती जोड्या आहेत त्यांच्यामध्ये त्या शब्दात तितकीच अक्षरे आहेत जितकी इंग्रजी वर्णमालेमध्ये असतात। फॉर एक्झाम्पल तुम्हाला आधी एक गोष्ट क्लिअर करतो की इंग्रजी वर्णमालेमध्ये फॉर एक्झाम्पल डी घेतला आणि एच घेतला तर डी ई एफ जी एच म्हणजे डी आणि एचच्या मध्ये 3 अक्षर आलेले आहे इंग्रजी वर्णमालेमध्ये। असेच हा जो क्रेडेन्शियल किंवा क्रेडेन्शियल हा जो शब्द आहे हा शब्द आपण लिहून घेऊ CREDENTIAL। या ठिकाणी आणखी एक हिंट्स दिलेली आहे की पुढे आणि मागे दोन्ही दिशांनी, म्हणजे असा पण आपल्याला काढायचा आहे आणि इकडून सुद्धा आपल्याला रिव्हर्स मध्ये सुद्धा विचार करायचा आहे। आता सुरुवात करू बघा। काय करायचं माहिती आहे का, मी इथे बोट ठेवतो सी मध्ये, त्याच्यानंतर आर मध्ये ठेवणार, त्याच्यानंतर ई मध्ये ठेवणार। या बोटाचं काम काय की याच्या पुढे याला अटॅच होणारा अल्फाबेट्स म्हणत जाणे। सी इथे काय म्हणणार तुम्ही डी ई, हे बघा डी ला मॅच नाही झाला कारण ते डी आणि आर हा मिसमॅच झाला, परंतु सी डी नंतर ई ई ला मॅच झाला, म्हणजे इथं पहिली पेअर झाली, एक पेअर। आपण फॉरवर्डला जातो, पुढे जातो ई, मग इथं एक पेअर सापडली म्हणजे आपण थांबायचं का नाही, पुढे जायचं। ई एफ जी एच आय जे के यल, पुढे कुठेच आपण जो शब्द उद्गारला अक्षर उद्गारलं ते मॅच नाही झालं, म्हणजे सी संपला आता या ठिकाणी। आता आर पासून पुढे जाऊ। आर, आरच्या पुढचा आर नंतर एस येतो, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड। आर आपल्याला काही निकामी ठरला। नंतर ई, ई नंतर एफ येते, एफ जी एच आय जे के यल। ई पासून तर यल बघा, ई एफ जी एच आय जे के यल, ई पासून तर एल पर्यंत पुन्हा एक आपल्याला पेअर सापडली 2 क्रमांकाची। नंतर डी लक्षात घेऊ, डी डी नंतर ई, हे बघा तिसरी पेअर सापडली डायरेक्टच आपल्याला। ई थांबायचं का आपण नाही, पुढे जायचं। ई एफ जी एच आय जे, पुढे मॅच नाही झाला म्हणून आपण डी संपला आता। ई एफ जी एच आय जे, ई निकामी ठरला। एन आय ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन 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 ओ पी क्यू आर, एन निकामी ठरला। टी पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू, टी निकामी ठरला। आय जे के, आय निकामी ठरला। ए नंतर बी झालं, म्हणजेच इकडून इकडे जात असताना 3 पेअर्स आपल्याला सापडल्या। त्याच्या पहिल्याच पेअर्सचं नाव आहे सी ई, सेकंड पेअर आहे ई आणि एल, आणि थर्ड पेअर आहे डी आणि ई। ह्या झाल्या 3 पेअर्स। आता ह्या पुढे जाताना सापडल्या आपल्याला। आता मागे येताना पुन्हा रिव्हर्स येताना आपल्याला थोडा आणखी विचार करावा लागेल। कसा विचार बघा, यल इथून टार्गेट करायचं, आता इथून इकडे यल यल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू, कुठेच मॅच नाही झाला, यल संपला। ए बी सी डी ई, ए पासून तर ई पर्यंत आपल्याला एक पेअर सापडली। एफ जी एच आय, पुढे काही मॅच नाही झाला, म्हणजे एकच पेअर आपल्याला या ठिकाणी सापडली। आता याच्यानंतर आय, आय घेतला टार्गेट, जे के यल एम एन ओ पी, टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, एन एम एन ओ पी क्यू आर, एन पासून तर आर पर्यंत आणखी एक पेअर सापडली, एन ओ पी क्यू आर सापडली, म्हणजे हे दुसरी पेअर झाली। एन
EFGHI, नंतर DE, आणखी एक पेअर सापडली 3 क्रमांकाची EFG, EFG, R नंतर S. म्हणजेच इकडून इकडे येताना रिव्हर्स येताना सुद्धा आपल्याला किती पेअर सापडल्या, तर 3 पेअर्स सापडल्या. त्यासुद्धा आपण आता या ठिकाणी लिहून घेऊ. पहिली पेअर कोणती होती याच्यामध्ये, तर ए पासून तर ई पर्यंत, AE हे पहिली पेअर झाली असं येत असताना. दुसरी पेअर N to R झाली आणि तिसरी पेअर D पासून तर E पर्यंत झाली. ह्या 3 पेअर्स झाल्या. म्हणजेच आपण याचा ॲन्सर असं म्हणू शकतो 6 ॲन्सर प्रॉपर निघते. याचे किती पेअर्स निघतात, 6 पेअर्स. म्हणून आपण 5 पेक्षा जास्त असं त्याचा ॲन्सर देणार आहोत. फर्स्ट ऑप्शन राईट आहे. पहिला प्रश्न तुम्हाला योग्यरित्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये समजून सांगितला. मात्र तुम्हाला स्पीड घ्यायची आहे. तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तर निश्चितच स्पीड येऊन तुम्हाला हा प्रश्न फक्त हाफ मिनिटामध्ये सॉल्व्ह होणार आहे. चला आता घेऊया वंडरफुल. काय शब्द, वंडरफुल. वेट अ मिनिट. ओके, सेकंड आहे या ठिकाणी. हे सेम टू सेम टेस्ट आहे. ही टेस्ट तुम्हाला ऑनलाईनसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर माझा नंबर आहे 7709119501. टेट क्लासेस मी घेतो. सोबतच टेट 2025साठी मी 25 मार्क्सच्या बऱ्याचशा टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहो. त्या टेस्टचं स्वरूप असंच असेल, कारण की टेट टॉपिक वाईज टेस्ट क्रमांक आपले 14 सुरू आहे आणि या टेस्ट 100पर्यंत जाणार आहे. चला सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं वंडरफुल आधी. WONDERFUL, वंडरफुल. पुन्हा आता तसाच विचार करायचा. WXYZ संपलं. O घेतला टार्गेट. PQRSTU एक पेअर सापडली. UV. N टार्गेट केला. OPQRST. D टार्गेट केला. D नंतर E दुसरी पेअर सापडली. EFGHI. E टार्गेट केला. EFGHI. R टार्गेट केला. RSTU. F टार्गेट केला. EFGH. U टार्गेट केला. U नंतर V. काहीच येत नाही. म्हणजेच 2च पेअर सापडल्या. एक पहिली पेअर कोणती आली, तर O नंतर U. पुन्हा बघा OPQRSTU. नंतर दुसरी पेअर झाली D नंतर काय, तर E. दोन्ही दिशांनी आपल्याला विचार करायचा आहे. कधी कधी एकाच दिशेने असते, कधी कधी दोन्ही दिशेने असते. या ठिकाणी आपण दोन्ही दिशेने प्रॅक्टिस करत आहोत. आता पुढे आता रिव्हर्स यायचं इकडून इकडे. आता इकडून इकडे कसं होणार बघा. या ठिकाणी L टार्गेट केला. MNOPQRST. L निकामी ठरला. UVWXYZ. U निकामी ठरला. FEFGHIJKL. RSTUVW. R पासून तर W पर्यंत एक पेअर सापडली. E टार्गेट केला. हा कामाच पडला. EFGHI. DEFG. MNOP. हा एक टार्गेट झाला. दुसरी पेअर सापडली. N कामात पडला. OP. म्हणजेच तिकडून परत येत असताना पुन्हा 2 रिव्हर्सला आपल्याला पेअर सापडल्या. एक होती RW आणि दुसरी पेअर्स आहे NO. म्हणजेच याचा ॲन्सर येते 4. किती, 4 पेअर्स. 4 पेअर्स आल्या कारणाने आपण 3 पेक्षा जास्त असं ॲन्सर या ठिकाणी देणार आहोत. तिसरा प्रश्न बघा. हा आहे तिसरा प्रश्न. या ठिकाणी सुद्धा आपण पहिले क्लिअरिंग असा शब्द लिहून घेऊ. CLEEARING की क्लिअरिंग हा शब्द आहे. आता बघा या ठिकाणी आपण काय करणार. C टार्गेट केला. इकडून इकडे आपण जात आहोत.
सी डी ई पहिले भेटली, ई एफ जी एच आय जी. एल टार्गेट केला, एम एन ओ पी क्यू आर. ई टार्गेट केला, ई एफ जी एच आय जे. ए नंतर ए टार्गेट केला, बी सी डी ई. आर टार्गेट केला, आर एस टी यू. आय टार्गेट केला, आय जे के. एन टार्गेट केला, ओ. म्हणजेच या ठिकाणी फक्त एकच पेअर सापडली, बाकी सगळे निकामी ठरले. आता परत येताना आपण कट मारतो. इकडून जाताना सुरुवातीला कट नाही मारत, नंतर परत येताना. आता या ठिकाणी बघा, जी एच आय, ए बी सी डी एफ जी एच आय म्हणजे पहिली पेअर सापडली, हा कामात ठरला. आय जे के एल एम एन, इकडे काही नाही. एन एन घेतला, एन ओ पी क्यू आर एस टी, काही कामाचं नाही. आय जे के एल एम एन, काही कामाचं नाही. आर एस टी यू व्ही. ए बी सी डी. ई एफ जी, काहीच कामाचं नाही. एल एम पाहिजे होता, काहीच कामाचा नाही. हाय काही कामाचं नाही. म्हणजेच परत जाताना एक पेअर, पुढे जाताना एक पेअर, ती होती सी आणि ई. आणि रिव्हर्स येताना एक पेअर, जी आणि आय. ही पहिली पेअर, ही पहिली पेअर, अशा येतात दोन पेअर्स. दोन पेअर्स म्हणजेच ॲन्सर येते फोर्थ. ओके, कळलं तुम्हाला आता आपल्याला हे कशा पद्धतीने करायचं आहे. नंतर चौथा प्रश्न, हा आहे चौथा प्रश्न. बघा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला सर्वप्रथम लिहून घ्यावं लागेल. ई एक्स ई सी यू टी आय ओ एन असा शब्द आहे. आता आपण काउंटिंग करत जाणार पुढे, देन असा येणार. ई ई आहे, ई एफ जी एच आय जे के एल एम, काहीच कामाचा नाही झाला, अर्धा कट करून टाकायचा, नंतर पूर्ण करायचा. एक्स वाय झेड कामातच नाही. ई एफ जी एच आय आय जे के, एक पेअर सापडली म्हणजे हा कामाचा ठरला. सी डी ई एफ जी एच यू व्ही डब्ल्यू एक्स वाय टी यू व्ही डब्ल्यू आय जे के ओ पी, काही कामाचा नाही. आता रिव्हर्स येताना एन टार्गेट करू. एम एन ओ पहिला, पी क्यू आर एस टी यू व्ही, एकच आहे म्हणजे हा कामाचा आला. ओ ओ टार्गेट केला तर ओ पी क्यू आर एस टी यू व्ही, काही कामाचा नाही, पूर्ण कट झाला. टी यू बघा, हा एक आणखी पेअर झाली. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू म्हणतो ना आपण, झाला. यू व्ही डब्ल्यू एक्स, पुन्हा एक पेअर झाली. बघा, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स, दोन पेअर झाल्या. बघा, कधी कधी इथं पण सापडला आणि याचा अटॅचमेंट इथे सापडला म्हणून दोन पेअर झाले, म्हणजे तिसरी पेअर सापडली. यू व्ही डब्ल्यू एक्स, पुन्हा यूची पेअर सापडली म्हणजे चार पेअर झाल्या. यू व्ही डब्ल्यू एक्स, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. सी नंतर डी पाहिजे, ई एफ, काही कामाचं नाही. ई एफ जी, काही कामाचं नाही. एक्स नंतर झेड. म्हणजे पेअर्स बघा किती सापडल्या, भरपूर अशा पेअर्स सापडल्या. पहिली पेअर्स होती आपल्याला कोणती, ई आणि आय. ई आणि आय इकडून इकडे जाताना, इकडून इकडे येताना एन ओ, त्याच्यानंतर टी यू, पी क्यू आर एस टी यू, टी यू, नंतर टी एक्स, त्याच्यानंतर यू एक्स, असे म्हणजेच रिव्हर्स येताना चार पेअर्स सापडल्या. हे एक पेअर आणि ह्या चार पेअर्स असे येतं पाच पेअर्स. पाच पेअर्स म्हणजेच या ठिकाणी पाच पेअर्स येतात. इथं पाच पाहिजे, आपलं फिफ्थ नंबरचा आन्सर या ठिकाणी राईट येते.
कारण की एक एक्स्ट्रा सापडली ना आपल्याला बघा, टी बद्दल तर आहेच. हे बघा काही रिपीट होत आहे का? नाही. MNO सापडली, PQRS TU, नंतर TUVWX, नंतर UVWX सापडलंच. म्हणजेच या ठिकाणी 5 पेअर्स आहे. सो 5th नंबरचा ऑप्शन या ठिकाणी थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली होती म्हणून 5 लिहायचं आहे. नेक्स्ट, आता तुम्हाला कळलेलंच असेल की कशा पद्धतीने हे सॉल्व करायचं. तर आता आपण लिहून घेणार आहोत इन्स्ट्रक्शन. INSTRUCTION इन्स्ट्रक्शन. आता बघा आपण काय करणार, JKLMNOPQRS काही कामाचं नाही. NOPQRST कामाचं आहे. UVW पहिली पेअर सापडली आपल्याला. नंतर हे बघा पहिली पेअर NOPQRST. ST हे बघा दुसरी पेअर सापडली PQRST. ही पहिली पेअर, हे दुसरी पेअर. TUVWXYZA, नंतर TUVWXYZA, RSTUVWX, UVWX, CDEFG, TUVWIJKOP. म्हणजे फक्त 2च पेअर सापडल्या. पहिली पेअर्स होती N पासून तर T पर्यंत, आणि दुसरी पेअर्स आहे S आणि T. आता रिव्हर्सला येणार आपण. रिव्हर्समध्ये किती पेअर्स सापडते ते पण बघूया. O टार्गेट केला, MNO सापडली, PQRSTUVWX एकच पेअर आहे. OPQRSTUVWX हा काही कामाचा नाही. IJKLMNOPQ काही कामाचं नाही. TUVWXYZ काही कामाचं नाही. CDEFGHI, UVWXYZ, RSTUV, PQRSTUVW काही कामाचं नाही. STU काहीच कामाचं नाही. MNO काही कामाचं नाही. म्हणजे फक्त रिव्हर्स येताना N आणि O अशी पेअर सापडली, म्हणजे प्रॉपर पेअर येतात 3. सो 3rd ऑप्शन या ठिकाणी राईट येते. नेक्स्ट क्वेश्चन, 6वा प्रश्न बघा, आणि अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. सगळे प्रश्न इम्पॉर्टंटच आहे मित्र. कसं काढायचं त्याचं आन्सर. ह्या पेअर्स आहे, ह्या पेअर्स. आता बिकमिंग हा शब्द लिहून घ्यायचा. बिकमिंग, आणि सुसाटपणे फटाफट जेवढी प्रॅक्टिस तुमच्याला फास्ट होईल तेवढे तुमच्याला आन्सर लवकर निघणार. बी नंतर ABCDEFGHI. ई टार्गेट केला, FGHI, JK एक पेअर सापडली. सी टार्गेट केला, DEFGH. ओ टार्गेट केला, OPQRS. एम टार्गेट केला, MNOP काहीच नाही. आय टार्गेट केला, JK. MNO पाहिजे होता, काहीच नाही. म्हणजे फक्त आणि फक्त एकच पेअर सापडली, ते म्हणजे ई आणि आय. EFGHI सापडली. आता रिव्हर्स येताना किती पेअर सापडते ते सुद्धा बघूया. रिव्हर्स येताना बघा या ठिकाणी जी टार्गेट केला, ABCDEFGHI एक लगेच पेअर सापडली. IJKLMN एक पेअर सापडूनच गेली. N कलर बदलूया. ओके, NOPQRST
RST काहीच नाही. IJKL MN MNOPQ OPQR CDE EF कुठलीच पेअर नाही आहे, म्हणजे जाताना एक पेअर आणि येताना एक पेअर. GI वाली अशा दोनच पेअर आहे. सो आन्सर येते सेकंड. झालं. नेक्स्ट सातवा प्रश्न. सातवा प्रश्न सेम टू सेम आहे आणि आपण या ठिकाणी याला अटॅच करत आहोत. सो हा आहे सातवा प्रश्न. चला. येस. या ठिकाणी बघा पद्धतशीर. हां ओके. ॲडव्हर्टाईज काय आहे? ॲडव्हर्टाईज हा शब्द. आता ॲडव्हर्टाईज या शब्दामध्ये नेमक्या किती पेअर्स आहेत ते आपण बघूया. ए टार्गेट केला, इकडून इकडे जाता, नंतर आपण असं रिव्हर्स येणार, पुढे आणि मागे दोन्ही दिशेने असं त्यांनी दिलेलं आहे. ए नंतर B C D E F G H I काहीच कामाचं नाही. D E F G H I हा कामाचा आहे. JK एक पेअर सापडली. V U V W X Y Z काहीच कामाचा नाही. V नंतर E F G H I G R S T U V T U V W I J K S T काहीच कामाचं नाही. आता इकडून इकडे जाताना फक्त एकच पेअर सापडली सुरुवातीपासून, तर ते म्हणजे D आणि I. आता रिव्हर्स येताना आपण टार्गेट करणार आहोत. रिव्हर्स येताना काय, तर या ठिकाणी ई नंतर बघा F G H I J K L M S T U V W X Y Z I J I टार्गेट केला. J K L M N O T U V W X Y R S T U V C D E E E E F G H काहीच नाही. U V V W X काहीच नाही. डी नंतर ई पाहिजे. हा पण कोलॅप्स. म्हणजे फक्त आणि फक्त एकच पेअर आहे, ते म्हणजे DI. महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲडव्हर्टाईजमध्ये फक्त आणि फक्त एकच पेअर आहे, तेही फॉरवर्डला म्हणजे पुढे जाताना एकच पेअर आहे, ते म्हणजे DI. लक्षात आलं. आता जाऊया आपण 8व्या पेअर्समध्ये. लिहून घेऊ. अमॉंगस्ट AMONGST अमॉंगस्ट घेतलेलं आहे. आता अमॉंगस्टमध्ये किती पेअर्स आहेत ते लक्षात घेऊ. ए टार्गेट केला, बी पाहिजे होता, MI B C D E F G अर्धा कट केला. M टार्गेट केला, NOPQR काही कामाचं नाही. O टार्गेट केला, PQRS N टार्गेट केला, MNOPQ G टार्गेट केला, GHI S नंतर T PQRST एक पेअर सापडली. आता रिव्हर्स येताना आपण T टार्गेट केला, PQRST UVWXYZ काहीच नाही कामाचं. STUVWX GHIJK MNO एक पेअर सापडली आपल्याला. MNOPQ OPQ काही कामाचं नाही. MN काही कामाचं नाही. म्हणजेच जाताना आपल्याला एकच पेअर सापडली, ते म्हणजे S आणि T, आणि परत येताना आपल्याला N आणि O ह्या दोन पेअर सापडल्या. सो ऑप्शन क्रमांक सेकंडमध्ये 2 आहे, म्हणून थर्डमध्ये 2 आहे, म्हणून थर्ड ऑप्शन आपण राईट घेतलेला आहे. 9वा प्रश्न बघा. या ठिकाणी ॲपल असा शब्द आहे. लिहून घेतो मी थोडासा. हा APPLE. हे प्रश्न थोडेसे बी केअरफुल सॉल्व करावे लागतात.
आता बघा, ए टार्गेट केला, बी पाहिजे नाही आहे, सी पाहिजे नाही आहे, डी पाहिजे नाही आहे, ई पाहिजे आहे की नाही. एक पेअर सापडली पी. आता पी नंतर क्यू पाहिजे नाही आहे, क्यू आर एस. लक्षात आलं. हा काही कामाचं नाही. पी क्यू आर काही कामाचं नाही. एल एम पाहिजे होता, काहीच कामाचं नाही. आता हा ई पासून इकडे येऊया. आता आपण ई टार्गेट केला, ई एफ जी एच आय. एल एल टार्गेट केला, एम एन ओ काही कामाचं नाही. पी नंतर क्यू पाहिजे होता, आर पाहिजे होता, काही कामाचं नाही. पी नंतर क्यू पाहिजे, एल एम एन ओ पी क्यू. म्हणजेच रिव्हर्स येताना 0 आणि इथं 1, म्हणजेच ॲन्सर येते ओनली अँड ओनली एकच पेअर या ठिकाणी आहे, ती आहे ए ई. ही पेअर आहे. 10वा प्रश्न बघा. या ठिकाणी ऑप्शन याच्यावाले आणखी मागे आहे असे. ठीक आहे. 10व्या प्रश्नाला आपण सॉल्व करूया. बघा, सोपा प्रश्न आहे. आता बोर्डिंग असं लिहून घेतो, BOARDING. जेवढी प्रॅक्टिस जास्त तेवढी तुम्हाला मार्क्स जास्त, तेवढा तुमचा प्रश्न लवकर सुटेल. बघा, स्पीड याच्यामध्ये घेतली तरी चालते, एकदम स्पीडीत सुद्धा करू शकता तुम्ही. बी ए बी सी डी ई एफ जी एच आय. ओ टार्गेट केला, ओ पी क्यू आर एस टी यू. ए टार्गेट केला, बी सी डी ई एफ. आर टार्गेट केला, आर एस टी यू व्ही. डी टार्गेट केला, डी ई एफ जी. बघा, पेअर एक सापडली. आय टार्गेट केला, जे के. एन नंतर एम एन ओ पाहिजे होता, नाहीच कोणी. एकच फक्त पेअर सापडली, ते म्हणजेच डी आणि जी. हे बघा कशी पेअर सापडली, डी ई एफ जी. आता रिव्हर्स येताना जी ए बी सी डी एफ जी एच आय लगेच सापडली एक पेअर. आय जे के एल एम एन एक पेअर सापडली. एन ओ एन ओ पी क्यू आर एस टी काही कामाचं नाही. आय जे के एल एम एन डी ई एफ जी एच. आर 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 टार्गेट केला, एस टी यू. ए टार्गेट केला, बी सी. ओ टार्गेट केला, एम एन ओ पी काहीच कामाचं नाही. म्हणजे परत येताना फक्त आपल्याला जी आय अशी एक पेअर सापडली. अशा करून एक आणि एक 2 पेअर्स, म्हणून प्रॉपर ॲन्सर येते मित्रांनो या ठिकाणी 2 पेअर्स थर्ड ऑप्शनमध्ये आहे, म्हणून आपण थर्ड ऑप्शन या ठिकाणी घेतो. हे आहे 25 मार्कच्या टेस्ट. एका कॉन्सेप्ट वाईज टॉपिकवर मी 25 प्रश्न घेतो आहे आणि ह्या टेस्ट 100चा आकडा गाठेल, कारण की मी ह्या टेस्ट 25 मार्क्सच्या 100पर्यंत नेणार आहोत. यामध्ये मराठीच्या पण टेस्ट येणार आहे, इंग्रजीच्या पण टेस्ट येणार आहे, सी डी पीच्या पण येणार आहे, परंतु प्रत्येकच कॉन्सेप्ट वाईज ही टेस्ट असेल आणि त्या पुढे पुढे जाईल. ठीक आहे. चला आता घेऊया आपण ॲप्लिकेशन नावाचा शब्द. काय घेऊ? ॲप्लिकेशन. बघा, CATION ॲप्लिकेशन. काय करायचं? तुम्ही पण व्हिडिओ पॉज करा आणि पुढचे सगळे प्रश्न सॉल्व करा, कारण 25 प्रश्न मी घेतो. लक्षात आलं. ए टार्गेट केला, बी सी डी ई एफ जी एच आय जे के एक पेअर सापडली आहे की नाही. अशा पेअर पकडायच्या. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. नो, असा अर्धा कट मारायचा, कारण की वरून इकडून येताना आणखी पुन्हा कट मारायला लागेल ना आपल्याला. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. आय टार्गेट केला, जे के आय जे के एल एम एन ओ काही जमलं नाही. सी टार्गेट केला, डी ई एफ जी एच. ए टार्गेट केला, बी सी डी ई टी यू व्ही डब्ल्यू. आय जे के एम एन ओ पी पाहिजे, हा पण काहीच कामाचा नाही. रिव्हर्स येताना
इकडे जाताना फक्त एकच पेअर सापडली, ती होती ए आणि आयची. रिव्हर्स येताना एन एम एन ओ पहिली इथं सापडली, ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स एकच पेअर आहे. ओ नंतर ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. आय जे के एल एम एन ओ पी. बघा दुसरी पेअर सापडली आपल्याला ह्या पीपर्यंत. आय जे के एल एम एन ओ पी दुसरी पेअर सापडली. क्यू नंतर टी टार्गेट केला, पिकआरएस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए काही कामाचं नाही. ए टार्गेट केला, ए बी सी डी ई एफ जी काही कामाचं नाही. सी टार्गेट केला, सी डी ई एफ जी एच. आय टार्गेट केला, जे के एल एम काही कामाचं नाही. एल एम एन ओ. पी क्यू आर पी क्यू काहीच कामाचं नाही. म्हणजेच येताना एन आणि ओ ही एक पेअर सापडली आणि दुसरी पेअर सापडली आपल्याला आय पीची. आय पी अशा करून 3 पेअर्स आहे, म्हणून थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. ओके, चला अशा पद्धतीनं एक एक प्रश्न आपण पुढे घेऊन जात आहोत. ठीक आहे. 12व्या प्रश्नामध्ये बघा, बॉन्डिंग हा शब्द आहे. लक्षात घ्या, कोणता शब्द आहे? बॉन्डिंग. बी ओ एन डी आय एन जी. आता बघा टार्गेट काय करायचं, सुरुवातीला आपल्याला इथून इकडे जायला लागेल आणि मग परतीचा प्रवास असा राहील आपल्याला. बी आपण टार्गेट केला, बी नंतर काय आहे तो सी. काय आहे तो? सी नाही आहे. डी ई एफ जी एच बी कोलॅप्स. ओ टार्गेट केला, पी क्यू आर एस टी नाही चालणार. एन टार्गेट केला, एन ओ पी क्यू आर चालणार नाही. डी ई एफ जी आपल्याला एक पेअर सापडली. नंतर आय जे के चालणार नाही. त्याच्यानंतर एन नंतर ओ चालणार नाही. म्हणजेच फॉरवर्ड जात असताना आपल्याला एक पेअर सापडली, ते होती डी जी. आता आपण परतीच्या प्रवासाला येऊ आणि या परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला काय दिसून येते बघा. जी टार्गेट केला, एच आय ए बी सी डी ई एफ जी एच आय पहिली पेअर सापडली. जे के एल एम चालणार नाही. एन टार्गेट केला, एन ओ पी क्यू आर एस कुठेच नाही. आय नंतर जे के एल एम नाही. आय जे के एल चालणार नाही. डी टार्गेट केला, डी असं येतं वा. डी ई एफ जी चालणार नाही. एन ओ चालतो, म्हणजे दुसरी पेअर आपल्याला सापडली. नंतर एन आपला सक्सेसफुल झाला. ओ पी ओ चालणार नाही. म्हणजेच आपण परतीच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्याला ए बी सी डी एफ जी एच आय ही एक पेअर सापडली आणि दुसरी पेअर होती आपल्याला एन ओ. एकंदरीत 3 पेअर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे राईट आन्सर येते. त्यानंतरचा प्रश्न 13वा प्रश्न आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट असे सर्व हे प्रश्न आहे. या ठिकाणी बघा, बी ओ आर आय एन जी एल वाय असं या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी बी टार्गेट करायचा, बीच्या पुढे सलग म्हणत जायचं. बी सी डी ई एफ जी एक पेअर सापडली, जी एच आय पहिली पेअर. ओ टार्गेट केला, ओ पी क्यू आर एस टी यू चालणार नाही. आर टार्गेट केल्यानंतर एस टी यू व्ही डब्ल्यू चालत नाही. आय जे के एल दुसरी पण पेअर सापडली आपल्याला, सेकंड पेअर एल एम हा सक्सेसफुल झाला आणि बी सुद्धा सक्सेसफुल झाला. एन टार्गेट केला, एन ओ पी क्यू. जी टार्गेट केला, जी
ABCDEFG HI चालणार नाही, L नंतर M पाहिजे चालणार नाही. म्हणजेच आपल्याला सर्वप्रथम सापडल्या त्या म्हणजे दोन पेअर्स. पहिली पेअर आहे बी पासून तर डायरेक्टली जी पर्यंत BG, आणि दुसरी पेअर सापडली आपल्याला I पासून तर L पर्यंत. आता हे पुढे पुढे गेलो आपण. आता आपण मागे येणार आहोत. मागे येत असताना आपल्याला या ठिकाणी बघा Y टार्गेट केला, YZ संपला विषय, ABCD नाही करायचं. L टार्गेट केला, MN LMN पहिली पेअर सापडली, LMN OPQR ही एक पहिली पेअर सापडली. जी नंतर ABCDEFG HI दुसरी पण पेअर सापडली, ABCDEFG HI JKL. नंतर N नंतर N टार्गेट केल्यानंतर OPQR Nचं काही चाललं नाही. JKL आयचं पण नाही, R नंतर ST नाहीच नाही, O नंतर P पाहिजे नाही. म्हणजेच परतीला येत असताना आपल्याला दोन पेअर सापडल्या, एक म्हणजे L पासून तर N पर्यंत आणि एक आहे GI. असे एकंदरीत 4 पेअर्स आहे. म्हणून आपण इथे प्रॉपरली सांगू शकतो की इथं 4 पेअर्स आहे. 13चे आन्सर येतं 4. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. या ठिकाणी बघा 14वा प्रश्न आपण घेतलेला आहे. ही एक टेस्ट आहे मित्रांनो, टेट 2025 बघा, TAIT टेट 2025 क्रॅक करण्यासाठी आपण 25 मार्क्सच्या टेस्ट चालू केलेल्या आहे. त्यामध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, मॅथ्स आहे, रिझनिंग आहे, CDP आहे. सर्वच क्वेश्चन्स आपण या ठिकाणी एक एक करत एकेका टेस्टमध्ये कॉन्सेप्ट वाईज कव्हर करून घेत आहोत. चला पुढे जाऊ आपण. आता या ठिकाणी चार्जेस असा शब्द देण्यात आलेला आहे, लिहून घेऊ. CHARGES चार्जेस. आता या ठिकाणी टार्गेट काय केलेलं आहे, C. आपल्याला इकडे जायचं आहे, नंतर परत पण यायचं आहे. CDEFG एक पेअर सापडली, HI नंतर HIJKLM काही नाही. A घेतला, BCDE चालणार नाही, RSTU चालत नाही, G टार्गेट केला, G ABCDEFG HI चालत नाही, E नंतर F पाहिजे, E पण चालत नाही, S. म्हणजेच इकडे जात असताना आपल्याला फक्त एकच पेअर सापडली, ते म्हणजेच कोणती, CDEFG CG ही एक पेअर सापडली. दुसऱ्या याच्यामध्ये आता आपण परतीला येणार आहोत आणि परतीच्या प्रवासामध्ये S पासून इकडे येऊ. PQR STU VWXY चालणार नाही, EFGHIJ चालत नाही, ABCDEFG HIJK नाही, RSTU नाही, A नंतर BC सापडली एक पेअर, ABC. परतीला येत असताना एक पेअर सापडली, ABC H नंतर I. म्हणजेच या ठिकाणी SC अशी एक पेअर सापडली. म्हणजेच आपण या ठिकाणी थर्ड ऑप्शन घेणार आहोत, कारण की या ठिकाणी 2 असं पेअर्स दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे CHANNEL CHANNEL. चला स्टार्ट करूया. C टार्गेट केला, DEFGHI कोलॅप्स. H टार्गेट केला, H ABCDEFG HIJKLM चालत नाही. A टार्गेट केला, BCDE चालणार नाही, MNOPQ चालत नाही, MNNOP चालणार नाही, E नंतर ABCDE नंतर F पाहिजे, E चालणार नाही. इकडून इकडे चालत असताना 0 पेअर सापडले. आता परत आपण येऊ. परत येत असताना इकडून इकडे येतोय C L
एन, एल एम एन एक पहिली पेअर सापडली आपल्याला. एल एम एन ओ पी क्यू आर हा सक्सेस झाला. ई नंतर ABCD ई एफ जी एच आय जे चालणार नाही. एन टार्गेट केला, एन ओ पी क्यू आर चालत नाही. एन ओ पी क्यू चालत नाही. ए बी सी म्हणजे या ठिकाणी एक पेअर सापडली आपल्याला. नंतर एच आय हे दुसरी पेअर. परत येताना आपल्याला पेअर सापडल्या इकडे 0, मात्र इकडे सापडली आहे एल आणि एन आणि एक पेअर सापडलेली आहे ए टू सी म्हणजे ह्या 2 पेअर्स आहे. सो फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट येते. देन 16वा प्रश्न. क्रॉनिकल असं देण्यात आलेलं आहे, त्याला आपण मोठ्या अक्षरामध्ये लिहूया. ओके चला या ठिकाणी बघा. हां CHRONICLE क्रॉनिकल. आता सी नंतर बघा ABCD सी ABC DEFGHIJK नो. HIJKLMNO RSTUVWX OPQRST NOPQR IJKL CDE एक पेअर सापडले रे बा. एल नंतर एम म्हणजे हा सक्सेसफुल झाला, हा अनसक्सेस झाला. आता परतीला येत असताना आपण अशा पद्धतीने येणार. ई एफ जी एच आय जे के एल एम नो. एल टार्गेट केला, एल एम एन ओ पी क्यू आर एस नाही. सी टार्गेट केला, सी डी ई एफ जी एच सापडला असा. सी डी ई एफ जी एच सक्सेसफुल एक पेअर सापडली. आय नंतर आय टार्गेट केला, आय जे के एल एम एन एन टार्गेट केला, एम एन ओ हे दुसरी पण पेअर सापडली. ओ पी क्यू आर हा सक्सेस झाला. ओ पी क्यू आर नाही. आर एस टी नाही. एच आय नाही. म्हणजेच या ठिकाणी पेअर्स कशा झाल्या, सरळ जात असताना आपल्याला सी ई नावाची पेअर सापडली एक. परत येत असताना आपल्याला सी एच नावाची पेअर सापडली, त्याच्यानंतर एन ओ ही पेअर सापडली. एकंदरीत 3 पेअर्स या सापडलेल्या आहे. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. 17वा प्रश्न डोमेस्टिक. डोमेस्टिक हा शब्द आहे, आपण लिहून घेऊ इथंच. आणि याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन हे पुढे आहे बघा असे डोमेस्टिकचे. ठीक आहे, कळलं तुम्हाला? ओके चला ऑप्शन नंतर बघू. आधी डोमेस्टिक हा शब्द आपण पूर्ण करून घेऊ. बघा या ठिकाणी झालं. हा शब्द आधी लिहून घ्यावा लागेल आपल्याला. कोणता आहे तो? डोमेस्टिक. तुम्ही मात्र स्पीडनं सॉल्व करा, कारण की मला समजून द्यावं लागतं. म्हणून मला थोडंसं मी स्लोमध्ये सांगतो, कारण की ते समजून देणं गरजेचं आहे ना. डी ई एफ जी एच आय जे के कोलॅप्स काहीच नाही जुळलं ना, म्हणून कोलॅप्स. ओ टार्गेट केला, ओ पी क्यू आर एस टी यू. एम एन ओ पी क्यू आर ई एफ जी एच आय एस टी सापडले रे बा एक पेअर. एक पेअर एस टी यू व्ही टी यू व्ही ABCD EF G H केलेले म्हणून पी क्यू आर एस टी यू व्ही आय जे हे नाही हे नाही, एकच फक्त महत्त्वाचं ठरलं. रिव्हर्स येत असताना आपल्याला सी पासून विचार करावा लागेल. सी टार्गेट केला, डी ई एफ जी एच आय जे नो. आय टार्गेट केला, आय जे के एल एम. आय पासून तर एम पर्यंत एक पुन्हा पेअर आपल्याला सापडली.
MNO आय सक्सेसफुल झाला. TUVWXY नाही. STUVW नाही. EFGH नाही. MNO नाही. OP नाही. म्हणजेच सरळ जाताना आपल्याला ST नावाची पेअर सापडली आणि परत येताना आपल्याला IM नावाची पेअर सापडली. एकंदरीत 2 पेअर्स आहे. म्हणून आपण आन्सर घेणार आहोत या ठिकाणी काय मित्र, तर 2. 17चा आन्सर काय येतं 2. 4th नंबरचा ऑप्शन या ठिकाणी राईट येते. चला 18वा प्रश्न बघूया. डाऊट असा शब्द आलेला आहे DYUBT. आपण त्याला लिहून घेऊ म्हणजेच लक्षात येईल तुम्हाला डाऊट. सेम टू सेम हीच टेस्ट आहे, फक्त मी ते प्रिंट केली. अशीच टेस्ट तुम्हाला 25-25 मार्क्सच्या सोडवता येतात आणि माझं टार्गेट आहे 100 टेस्ट टेट 2025साठी तयार करणे, सर्व सब्जेक्टच्या मात्र. सो तुमचा प्रतिसाद भक्कम राहू द्या. चॅनल सबस्क्राईब करा. DYUBTS डाऊट्स. आता टार्गेट करूया आपण D. सोपा आहे हा. DEFGHI कोलॅप्स. OPQRS सापडली आपल्याला. OPQRS पहिली पेअर. UVWX BCD TU एकच पेअर आहे. परत येत असताना किती पेअर सापडते ते पण बघूया या ठिकाणी. ST एक पेअर सापडली. UVWX नंतर T PQRS T UVWX नाही. BCDE नाही. UVW नाही. OP नाही. म्हणजेच सरळ जाताना एक पेअर्स जी आहे O पासून तर S OPQRS आणि परत येताना ST अशा 2 पेअर्स आहे. म्हणून आन्सर क्रमांक 4th हे राईट येते. आता 19वा प्रश्न. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झामिनेशन आता बघा या ठिकाणी EFGHI सापडला. JKLMNO एक पेअर सापडली. X टार्गेट केला. XYZ संपला विषय, काहीच नाही. A टार्गेट केला. BCDEFGHI नो. M टार्गेट केला. MNOPQRST नाही. I टार्गेट केला. JKLMNO नाही. NOPQRS BCDEF TUVW IJK OP काहीच नाही. म्हणजे एकच पेअर सापडली. परत येताना किती पेअर सापडते ते पण बघूया. एकतर पेअर आपल्या डोळ्यासमोरच आहे. MNO ही एक पहिली पेअर. O पर्यंत सीमित राहायचं नाही, पुन्हा असं पुढे जायचं. OPQRSTUVWX ठीक आहे, एकच पेअर. O नंतर O टार्गेट केला. OPQRSTUVWX नाही. नंतर I टार्गेट केलेला आहे. IJKLMNOPQ नाही. T PQRS TUVWXYZA नाही. यानंतर BCDEFG नाही. MNOPQRS IJKLM MNOP ABCXY काहीच पेअर नाही. जाताना एक पेअर सापडली EIची आणि परत येताना NOची पेअर सापडली. म्हणजे 2च पेअर्स आहे. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. 20वा प्रश्न.
महत्त्वाची आहे हां. सगळेच प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगत आहो. तुम्ही व्हिडिओ पॉज करत करत त्याच्यावर आन्सर काढत चला आणि नंतर मॅच करून बघा काय आन्सर येतं. तर या ठिकाणी बघा ENDORSEMENT एंडोर्समेंट. आता या ठिकाणी आपल्याला ई टार्गेट करू. ई नंतर तुम्हाला माहीतच आहे EFGHIJKLMN. अरे वा, NO एक तर पेअर सापडली. नंतर NOPQRSTUVW नाही. DEFGHIJKL काही कामाचा नाही. OPQRSTUV काही कामाचा नाही. RSPQRS हे दुसरी पेअर सापडली. TUVWX यस नंतर यस टार्गेट केला. ह्या ई जसा कामाचा आला तसा आर सुद्धा कामाचा आला. STUVWX काहीच कामाचं नाही. EFGHI काही कामाचं नाही. MNOP नाही कामाचा. EFG नाही कामाचा. NO नाही कामाचा. म्हणजे 2 पेअर्स आपल्याला पुढे जाताना सापडले. आता परत आपण येऊ टी पासून. PQRS TUVWXYZ संपला विषय. झेडपर्यंत काही कामाचं नाही. आता परत येत असताना असं परत येऊ राहिलो आपण. एन टार्गेट केला. MNOPQRSTUVW काही कामाचं नाही. EFGHIJKLM नो. MNOPQRST EFGHIJK यस टार्गेट केला. STUVWX RSTUV काही कामाचं नाही. OPQR नाही कामाचा. DEF काही कामाचं नाही. N नंतर O काहीच नाही. म्हणजे परत येताना मला तर एकही पेअर्स नाही सापडली, 0. पण इकडून जाताना 2 पेअर्स सापडल्या. पहिली होती EN आणि दुसरी पेअर्स होती RS. म्हणून या ठिकाणी 2च पेअर्स येतात. म्हणून आपण ऑप्शन क्रमांक सेकंड राईट मारणार आहोत. झालं. चला पुढे 20 प्रश्न झाले. 21वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. येस 21. ओके. आता याला सुद्धा आपल्याला लिहूनच घ्यावं लागेल. फंक्शनल असा शब्द आहे. FUNCTIONAL फंक्शनल. आता इथे एफ पासून सुरुवात करू. पुढे पुढे जाऊ. FEFGHIJKLMNO काहीच मॅच नाही होत. कोलॅप्स. UVWXYZ कोलॅप्स. NOPQRSTU CDEFGHI TUVWXY IJKLM नो. OPQR नो. NOP A नंतर B काहीच नाही. इकडून इकडे जात असताना मित्रा 0 आपल्याला या ठिकाणी पेअर सापडल्या. असं काही नाही की बाबा सापडलीच पाहिजे म्हणून, कारण की ऑप्शन त्यामध्ये एकही नाही असं पण ऑप्शन आहे. ठीक आहे. आता L टार्गेट केला. LMN सापडली एक. LMNO ओपन दुसरी लागते याला. OPQRSTU बघा. LMN पहिली पेअर. LMNO ही दुसरी पेअर. LMNOPQRSTU काहीच नाही. आता L तर सक्सेस डबल सक्सेस झाला.
नंतर ए घेतला, बी सी डी ई एफ जी एच आय नो, एन एम एन एन ओ ही तिसरी पेअर इच्छा येते, ओ पी क्यू आर एस टी यू ओके तिसरी पेअर एन आपल्याला सक्सेसच झाला. याच्यानंतर ओ घेऊ टार्गेट, ओ पी क्यू आर एस टी यू नाही सक्सेस, ओ आय जे के एल एम एन नाही सक्सेस, टी यू व्ही डब्ल्यू एक्स नो, सी डी ई एफ सापडला, सी डी ई एफ एन ओ पी हा सक्सेस आहे, हा सक्सेस नाही, यू व्ही सक्सेस नाही. म्हणजे परत येताना तर हंगामच केलेला आहे, भरपूर पेअर्स सापडल्या. इकडे तर 0 पेअर आहे, परंतु परत येताना पहिली कोणती सापडली, एल एन, दुसरी कोणती सापडली, एल एम एन ओ झाला, तिसरी पेअर सापडली एन ओ, आणि चौथी पेअर सापडली सी डी ई एफ सी एफ. म्हणजे एकंदरीत 4 पेअर्स सापडल्या. म्हणून आपण या ठिकाणी 3 पेक्षा जास्त म्हणजे 4 असं आन्सर देणार आहोत. 5th ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. IBPSच्या पॅटर्ननुसार आपले 5 ऑप्शन्स आहे आणि 5 ऑप्शन्सचं अल्फाबेटिकली कोणत्या पेअर्स काढायच्या त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे मित्रांनो. 1 तासाचा मिनिमम व्हिडिओ होतो आणि व्हिडिओ पूर्णच बघत चला. म्हणजे व्हिडिओ बघायचं म्हणजेच काय, तुम्हाला शेवटपर्यंत त्या टेस्ट सोडवायची आहे, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला बघावंच लागेल. किंवा स्वतः पॉज करा, बघा, राईट असेल तर राईट म्हणा, चुकलं असेल तर कमेंट्स करा. एखाद दुसरा प्रश्न माझ्याकडून चुकूही शकतो असं नाही, कारण की हे भरपूर रिस्की काम आहे आणि कॉन्सन्ट्रेशनचं काम आहे. GLIMPSE बरोबर. आता या ठिकाणी जी आहे टार्गेट, ABCDEFG HI एक पेअर सापडली आपल्याला डायरेक्ट, HI JKLM सक्सेस, LMNOPQ I टार्गेट IJKLM नो, MNOP PQR ST नो. म्हणजे एक पेअर सापडली. परत येताना किती पेअर्स सापडू शकतात तेही आपण बघूया. बघा ना या ठिकाणी EF GHI EBCDEFGHI JK एक पेअर सापडली. नंतर S टार्गेट केला, हे सक्सेस झाला, STUVWX PQRST काहीच नाही, MNOP नो, IJK नो, LM नो. म्हणजेच सरळ जाताना आपल्याला एक पेअर सापडली जी होती GM. कोणती होती ती, ABCDEFGHI GI होती. आणि परत येताना EI सापडली आपल्याला, EFGHI. म्हणजे 2च पेअर्स आपल्याला या ठिकाणी सापडल्या, म्हणून 5th ऑप्शन या ठिकाणी राईट आहे, कारण की 5th ऑप्शनमध्ये 2 पेअर्स असं देण्यात आलेलं आहे. आता नेक्स्ट आहे शब्द 23वा प्रश्न आहे. या ठिकाणी देण्यात आलेला आहे गव्हर्नमेंट, GOVERNMENT गव्हर्नमेंट. आता बघा आपण काय करणार. जी टार्गेट केला, GHIJKLM सापडला, MNOP एक पेअर. नंतर हा सक्सेस झाला, ओ घेऊया आपण, OPQR दुसरी पण पेअर सापडली, RSTUVW हा पण सक्सेस झाला, व्ही ABCDEFG IJKLM PQRST UVWXYZ नो कट, EFGHIJK नो, RSTUVW नो, NOPQR नो, MNOP नो, EFG नो, NO नो. म्हणजेच 2च पेअर्स सापडले. आता परत येताना किती पेअर्स सापडू शकतात बघा. टी घेतला टार्गेट,
PQRST UVWXYZ काहीच नाही. एन घेतला NOPQR सापडला एक पेअर्स. RSTUV हा सक्सेस झाला. एन ई टार्गेट केला FGHIJKL नो. MN दुसरी पेअर सापडली MNOPQRS M सक्सेस झाला. NOPQRS नो सक्सेस. RSTUV EFGH नो. VWX नो. OP नो. म्हणजेच जाताना 2 पेअर्स, येताना 2 पेअर्स. जातानाच्या पेअर्स होत्या कोणत्या तर GM आणि दुसरी होती OR OPQR OR. येतानाच्या पेअर्स आहे, परत येतानाच्या म्हणजे पेअर्स आहे एन सोबत R NR आणि एक आहे MN. म्हणजे 4 पेअर्स या ठिकाणी आहे, म्हणून 3 पेक्षा जास्त असा आपण आन्सर या ठिकाणी देऊ शकतो. 24वा प्रश्न हा इथे देण्यात आलेला आहे. हे बघा असा हा प्रश्न आहे. आता आपल्याला इथे सॉल्व करू. होरिझॉन्टल या ठिकाणी होरिझॉन्टल आहे आणि होरिझॉन्टल तुम्हाला आधी लिहून घ्यावं लागेल. येस ओके, आपण या ठिकाणी लिहून घेऊ. होरिझॉन्टल HORIZONTAL होरिझॉन्टल. आता या ठिकाणी एक एक करत आपण त्याचा विचार करू. H टार्गेट केला HIJKLMN सापडला. OPQ एक तर सक्सेस झाला. OPQRSTUVW नो. RSTUVWXY नो. IJKLMNO नो. झेड तर डायरेक्ट इथं थांबूनच द्यायचं असते. नंतर ओ घेऊ आपण OPQRS नाही. NOPQ TUV नाही. AB नाही. म्हणजे इथून इकडे जाताना पहिली पेअर सापडली आपल्याला. आता परतीच्या प्रवासाला किती पेअर सापडते तेही बघूया आपण. म्हणजे रिव्हर्स येताना हे बघा L लक्षात घ्या. L MNOPQRSTU नाही. हे घेऊया आपण A नंतर BCDEFGHI नाही. TUVWXYZ नाही. MNO पहिली पेअर. OPQR दुसरी पण पेअर सापडली. ST Nला 2 पेअर सापडल्या MNO नंतर MNOPQR हा डबल सक्सेस झाला. नंतर O टार्गेट केला OPQR आणखी एक पेअर सापडली, ती आहे तिसरी ST हा पण एक O सक्सेस झाला. झेड घेणार नाही आपण. IJKL नाही. RST नाही. OP नाही. म्हणजे जाताना फक्त एक पेअर्स, सरळ जाताना एक पेअर्स आणि येताना मात्र 3 पेअर्स सापडलेले आपल्याला. जाताना कोणती पेअर्स आहे H पासून तर HIJKLMN आहे आणि परत येताना पेअर्स आहे. पहिली NO, दुसरी येते NR आणि तिसरी येते OR. अशा 4 पेअर्स आहे. म्हणून आपण या ठिकाणी आन्सर देणार आहोत 3 पेक्षा जास्त. 4 आहे म्हणून. देयर इज अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टेस्ट आणि तुमच्यावाले 25 प्रश्न इजी मॉडरेट लेवलनं का असे ना तुमच्यावाले राईटच आले असेल. आता शेवटचा आहे KLING.
यावर 2 टेस्ट मी घेतलेल्या आहे. 50 क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहे. सेकंड टेस्टसुद्धा लवकरच मी एक्सप्लेन करून देणार आहोत. आणि सर्वच्या सर्व आउट ऑफच तुमच्याला आन्सर आले पाहिजे. के यासाठी तुम्हाला ABCD तंतोतंत पाठ करावं लागेल. मध्येच एखादा अक्षर जर अल्फाबेट जर उच्चारलं तर त्याच्यापुढे तुम्ही धावत गेले पाहिजे, जसे की के. म्हणजे मग आपण सुरुवातपासून घेतो. सुरुवातपासून न घेता के, एल, एम, एन. बघा ABCDFGHIJ के, एल, एल लगेच सापडला. एल, एम, एन अशी दुसरी पण सापडली आहे की नाही. आणि एल, एम, एन हे 2 पेअर सापडले. नंतर जी येत नाही. इथं डबल सक्सेस झाला तो. एल घेतला, एल, एम, एन. इथं आणखी एक पेअर सापडली तिसरी, ओ, म्हणजे हा सुद्धा सक्सेस झाला. आय घेतला, जे, के नाही, एन, ओ नाही. म्हणजे इकडून इकडे जाताना आपल्याला 2 पेअर्स सापडल्या. पहिली पेअर्स कोणती होती, तर पहिल्या पेअर्स होत्या के, एल, बरोबर. दुसरी पेअर्स आपल्याला सापडली ती के, एन आणि एक पेअर्स होती एल, एन. झाल्या ह्या 3 पेअर्स. परत येताना जी टार्गेट केला ABCDFGHI. बघा एक पेअर्स, जे, के. लक्षात घ्या ABCDFGHIJ, के 2 पेअर्स सापडल्या. जी तर डबल सक्सेस झाला. एन, ओ, पी, क्यू काहीच नाही सक्सेस. आय, जे, के आणखी एक सापडला आपल्याला तिसरा, एल, एम. म्हणजेच या ठिकाणी 3 पेअर्स परत येताना सापडल्या. एक आहे जी पासून तर आय पर्यंत आणि जी पासून तर के पर्यंत, आणि एक येतो आय पासून तर के पर्यंत. अशा करून 6 करेक्ट. करेक्ट 6. 25चे आन्सर आहे ते 6 पेअर्स आपल्याला क्लिंगच्या सापडल्या. तुम्ही याला चॅलेंज करू शकता. 6 पेक्षा जास्त तुमच्या पेअर्स जर सापडल्या तर आपण 5th आन्सर मारणार आहोत. परंतु तसं तर होणारच नाही. मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. स्टडी मॅथ नावाचं चॅनल आहे, स्टडी मॅथ्स. या स्टडी मॅथ्सच्या चॅनलवर मॅथमॅटिक्स असेल, रिझनिंग आहे, सोबतच इंग्लिश, मराठी आणि अन्य सब्जेक्ट मी घेत असतो. 2 पद्धतीने मी क्लास घेतो. एक म्हणजेच हँड रिटन तुम्हाला या टेस्टसुद्धा एक्सप्लेनेशन करून दाखवतो. याच्यावाले ऑनलाईनची टेस्टसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा 7709119501. आणि कोणताही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण तुम्ही काय करू शकता की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ पॉज करत करत बघा, सोडवून बघा, मात्र परिपूर्ण तुम्ही आन्सर आणा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.